विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला मराठीचा पाठ 13वा करते सुधारक कर्वे हा डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा पाठ बघायचा आहे। महर्षी कर्वे यांचं कार्य आपल्याला खरं तर माहिती पाहिजे, आपण त्याबद्दल जास्त माहिती करून घ्यायला पाहिजे। या पाठात आपल्या त्यांच्या कार्याबद्दलची माहिती लेखकाने अतिशय छानपणे करून दिलेली आहे। खरं तर आपण सगळे लोक देश स्वतंत्र झाल्यावर जन्मलेलं, त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्यापूर्वीच्या लोकांच्या जगण्यातला त्रास हा काही माहिती नाही, परंतु त्यावेळच्या लोकांच्या परिस्थितीची जाणीव असलेले आणि दूरचा विचार करणारे द्रष्टे समाजसेवक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते म्हणजे कर्वे। या पाठात काय सांगितले आपण बघूया। महर्षी कर्वे यांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे। कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली। महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त रूपात साकार केली। समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला। प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिला आहे। खरं तर आपल्या देशात नव्हे तर जगातच पुरुष प्रधान संस्कृतीच होती। अलीकडच्या काळात देखील पुरुष प्रधान संस्कृतीचा जास्त गवगवा दिसतो। आता स्त्री पुरुष समानता म्हणतात, स्त्रियांना समान हक्क मिळायला लागले, काही ठिकाणी मिळत आहे, तरी पण त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा दूषितच जास्त आहे। अजूनही पुरुषाला स्त्री आपल्या पुढे गेले किंवा आपल्यापेक्षा जास्त सन्मान मिळतोय हे पुरुषाला बघवत नाही, अशी काही जणांची मानसिकता आहे। परंतु स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात स्त्रियांबद्दल एवढे उदात्त विचार करणं, स्त्रियांच्या शिक्षणाला मत देणं असे विचार खूप कमी लोकांनी केले। जसे महात्मा फुले, सावित्री फुले यांच्या कार्यामुळे स्त्रियांना शिकण्याची संधी मिळाली, पण समाजात समान दर्जा मिळवण्यासाठीचा प्रयत्न अशा काही थोर समाजसेवकांनी केलेला। राजाराम मोहन राय यांनी सतीची चाल जर बंद केली नसती, त्याविरुद्ध आवाज उठवला नसता, तर मित्रांनो विचार करा आजची परिस्थिती किती भयावह झाली असती। आज देश आपला सुधारलाय, 21व्या शतकात चाललेलो आहे आपण, तरी सुद्धा माणसांच्या मनातला पुरुष प्रधान अहंकारी स्वभाव अजूनही जात नाही। आणि त्यासाठी आपल्याला महर्षी कर्व्यांसारख्या लोकांचे चरित्र वाचणं, समजून घेणं खूप महत्वाचं आहे। आपण पाठ बघूया। रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की महर्षी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले। माझ्या आजोबांचे डोळे टिचले, डोळ्यात पाणी येणं। रेडिओवर एखाद्या समाजसेवकाच्या निधनाची बातमी ऐकून एका वृद्ध माणसाच्या डोळ्यात पाणी येतं। केवढी माणुसकी आहे बघा, केवढं प्रेम आहे बघा। आज आपण इतके निर्दयी कठोर झालेले आहोत की एखादी दुर्दैवी घटना जरी घडली तरी आपण टीव्हीवर शांतपणे बघत असतो, आपल्या मनात त्याच्याबद्दल जास्त चर्चा किंवा उहापोह होत नाही। घटना घडली, ठीक आहे, अपघात झाला, ठीक आहे, चला पुढं काय, आपण लगेच काळाच्या ओघात पुढे जायला बघतो। पण एखाद्या समाजसेवकाच्या निधनाची बातमी ऐकून डोळे टिचले, डोळ्यात पाणी येणं ही केवढी वेगळी गोष्ट आहे बघा। म्हणजे किती नातेसंबंध माणसाने टिकवलेला आहे बघा। कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे। नातेवाईक नसलेल्या गृहस्थांसाठी सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू येणं त्यांच्या कार्याची मोठी पावती आहे। स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला। नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यात देखत कमावले गेले। पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णपणे हवे असते हे त्यांना आधीपासूनच जाणवत होते। हे फार महत्वाचं आहे। नुसतं स्वातंत्र्य झालं म्हणजे नाही, तर संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे।
एका कवितेत उल्लेख केला होता, का गुलामाचे सुलतान तुम्हा होणे आवडे. गुलामाचं सुलतान व्हायला प्रत्येकाला आवडतंय, पण स्वतः गुलाम व्हायला मात्र कोणाला आवडत नाही. आपल्यावर कोणाची सत्ता नको, आपल्यावर कोणाचं राज्य नको असं वाटतं, पण आपण दुसऱ्या राज्य करावं ही आसुरी भावना मात्र मनात असते. तशीच भावना पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये सर्वसामान्य पुरुषांच्या मनात होती. या देशातली स्त्री गुलाम आहे आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान या वयास हवे की आपण गुलाम आहोत, आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. हे फार महत्वाचे आहे. स्वतःच्या स्वत्वाची जाणीव होणं फार गरजेचं आहे. गुलामाला तू गुलाम आहे हे जेव्हा जाणीव करून दिली जाईल तेव्हाच तो गुलामीचं बंधन झुगारून द्यायला बघतो. अक्षरशः हे बंधन झुगारणं खूप कठीण काम आहे, कारण ज्या कामाची सवय झाली त्या कामातनं बाहेर पडायची अवस्था फार बिकट असते. मात्र समाजसेवकांच्या या उत्तुंग कार्यामुळे हळूहळू गुलामी ही बदलत गेली. आपल्यावर 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. एका लेखकाच्या मते तर असं होतं की ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं नव्हे, तर आपण त्यांना 150 वर्ष आपल्यावर राज्य करा अशी सवलत दिली. थोडक्यात आपल्याला गुलामीत जगण्याची इतकी सवय झाली होती की ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं तरी जास्ती त्रास वाटला नाही. का? त्याच्या अगोदर राजेशाहीच पद्धत होती. हा राजा राज्य करायचा, तो राजा राज्य करायचा, ह्याची शाही त्याची शाही, आणि या सगळ्यात आपल्या लोकांना ती सवय झाली. जेव्हा ब्रिटिश भारतात आले, शिक्षणाचा प्रसार व्हायला लागला पुन्हा एकदा, तेव्हा स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टी कळायला लागल्या आणि मग हळूहळू लोकांत जागृती व्हायला लागली. पण स्वतंत्र झाल्यानंतर देखील स्त्री गुलामच राहील ही भीती कळवायला नव्हती, म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केला होता. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीलाच दागिना मानत असे. ही फार वेगळी मानसिकता आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी, परंपरा आहेत. त्यात एक लग्न नावाची संस्था आहे, विवाह संस्था ज्याला म्हणतात. त्यात पत्नी म्हणजे स्त्री, तिला पतीचा गुलाम म्हणूनच राहावं लागतं. थोडक्यात पतीची सेवा करणं, मुलांची सेवा करणं हाच तिचा सर्वोच्च धर्म मानला गेला आहे. आणि आपल्या काही पोथ्याप्रमाणे देखील पतिव्रता स्त्री कशी आहे, पतीवरील धर्म काय, किंवा स्त्रीनं काय कामं केली पाहिजेत कुटुंबासाठी, घरसाठी, स्वतःसाठी जगणं हा त्यात भाग नाहीच. अलीकडच्या काळात स्त्रिया स्वतःसाठी देखील जगू लागलेल्या आहेत. आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असेलही, पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रचंड छळच केला जाईल. सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते. आपल्याकडे स्त्रियांचे देवी रूपातले फोटो खूप आहेत. देवींची नावं घेतली तर आपल्याला वेळ सुद्धा परत एवढी देवींची नावे वेगवेगळी. पण देवींची नावं घेताना सुद्धा देवी स्त्री आहे हे माहीत असून सुद्धा आपल्या देशात स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जायचा आणि कर्व्यांना हे मान्य नव्हतं. म्हणून स्त्री शिकली पाहिजे आणि तिनं समाजातल्या या बंधनाला झुगारलं पाहिजे असं त्यांचं मत नेहमी असायचं. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. म्हणजे निरर्थक त्यांना वाटत. स्त्रियांनी स्वातंत्र्य मिळवायला पाहिजे, शिकायला पाहिजे, कारण त्या काळची मानसिकताच वेगळी होती. शांत, सोशिकपणे, सहिष्णु वृत्तीने राहिलो तर हे अशी धारावत परिपूर्ण होऊ शकेल यांची त्यांनी खूणगाठ बांधली. खरं तर अशी धारावत तलवारीसारखं तलवारधारी व्रत किती कठीण आहे. पण या अशा समाजसेवेच्या कामात कार्य करणाऱ्या समाजसेवकाला शांतच राहावं लागतं, कारण समाजाविरुद्ध समाज त्या गोष्टीविरुद्ध खूप आग्रह असतो, त्याच्या विरुद्ध काम करत असतात. आणि हे काम करताना समाज त्या लोकांना वेळ प्रसंगी मारहाणही करतो, पण त्या सगळ्या गोष्टी सोसण्याची ताकद आपल्यात पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलंच होतं, पण त्यांनी समाजातलं कार्य सोडलं नाही.
सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते, तर संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते. कारण समाजाची मानसिकताच पुरुष प्रधान होती आणि समाजाने स्त्रियांनी पुढे जावं ही भूमिका समाजाला मान्य नव्हती. आणि समाज विरोधी भूमिका त्यावेळी घेणं म्हणजे बंडखोरी करण्यासारखं होतं. पण भविष्यातल्या पाऊलखुणा या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी आधीच ओळखल्या होत्या. पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्टा पाडून विधवा विवाह होऊ शकते हे दाखवून दिले. आपल्या समाजात विधवेला अतिशय खालच्या दर्जातली वागणूक दिली जात होती. जुन्या काळातल्या काही गोष्टी तुम्ही जर नीट वाचल्या, समजून घेतल्या किंवा चित्रपटाच्या किंवा सिरियलच्या माध्यमातून आपण जर बघितल्या असतील तर आपल्या लक्षात येईल की डोक्याची केस देखील उपटून टाकत होते. केस काढणं वेगळं आणि केस उपटणं वेगळं. किती त्रास होता. त्यांना जेवायला देखील पुरेसं दिलं जात नव्हतं किंवा मिळत नव्हतं. काही पोथ्यापणात उल्लेख होता की विधवा स्त्रीनं अमावस्या येईपर्यंत, पौर्णिमेपासून अमावस्या येईपर्यंत एक घास कमी जेवत जायचं. अमावस्याला उपवास करायचा. अमावस्यापासून पुन्हा पौर्णिमा येईपर्यंत एक घास जेवण वाढवत जायचं आणि पौर्णिमेला पोटभर पुन्हा कमी. विचार करा, त्यांना काम भरपूर, कष्ट भरपूर, पण पोटाला पोटभर अन्न मिळालं नाही. ते काम करू शकतील का? समाजात चांगलं दिसण्याचा त्यांना अधिकार नव्हता. त्यावेळेच्या मानसिकता, लोकांच्या पद्धती राहणीच्या खूप वेगवेगळ्या होत्या. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली, म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. विद्वत्तेचा ते महामेरू होते. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या आज्ञ समाजाने केले. समाज तेव्हाही आज्ञ होता, आताही बऱ्यापैकी आज्ञ. कारण आपण अजूनही बघतोय समाजातले नको असलेली गोष्टी करणारे पुढारी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना भडकावून समाज विद्रोही कारवाया करायला लावतात. आणि कुठं रेल्वे फोडणं, बस जाळणं, दुकानं लुटणं अशा अनेक गोष्टी होत्या. आणि त्याला अभिमानानं सांगितलं जातं की आमच्या कार्यकर्त्यांनी केलंय. त्यांचा राग अनावर झाला, त्यांच्या नेत्याला असं बोललं तसं बोललं. पण याच नेत्यांनी समाज उपयोगी कामं केली आणि त्या समाजातल्या लोकांच्या शक्तीचा, क्रयशक्तीचा चांगला वापर केला तर कदाचित समाज खूप पुढे जाईल. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांनी समाजाला कधीच दोषी मानलं नाही. क्षमाशील वृत्ती फार वेगळी आहे. ज्ञानेश्वरांच्या कवितेतून बघा, आणि पृथ्वी जया क्षेमा नुभवे स्थावर जंगमा. पृथ्वी आपल्या शरीरावर सगळ्या चल अचल वस्तूंचा भार कायम स्वीकारते. त्याबद्दल ती तक्रार करत नाही. आणि हे क्षमाशीलतेचे वृत्ती किंवा भावना मनात असणं फार गरजेचं आहे. सुवचनात म्हणलेलं आहे, क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा हे वीराचं भूषण आहे. आणि ही क्षमाशील वृत्ती त्यांच्याकडे होती. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाहीतर कोट जिथे फाटला तिथे शिवून घालावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांची ससेहोरपट चालली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता, पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही. हे फार महत्वाचं आहे. कारण ज्ञानेश्वरांना समाजाने खूप त्रास दिला, पण त्यांनी कायम समाजाच्या उद्धारासाठीच कार्य केले आणि समाज उपयोगी काम करतच ते समाजात लोकप्रिय झाले. तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने
बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले. पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोन गणती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच स्वतःचे पैसे सुद्धा समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते. आणि आज असे पुढारी लोक खूप कमी आहेत. समाजाचा पैसा तो आपला असं मानून जगणारे अनेक पुढारी आहेत, पण आपला पैसा देखील समाजाचा आहे असे मानणारे पुढारी आज बोटावर मोजणे. आपण काही समाजसेवकाची नावही बघतो. अण्णा हजारे सारखे की त्यांनी स्वतःची आलेली पेन्शन सुद्धा गावातल्या समाज मंदिराला दान केली. स्वतःचं घर शेती सगळं दान केले आणि स्वतः समाज मंदिरात राहिले आणि समाजाच्या उद्धारासाठी काम केलं. आज अशा माणसांची नितांत गरज आहे किंवा निस्वार्थी पुढाऱ्याची जास्त गरज आहे. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा ते समाज कार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबुर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केलं नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. समाज सुधारण्याच्या नादात त्यांनी स्वतःच्या कुटुंबावर देखील अन्याय केला नाही. स्वतःच्या कुटुंबालाही योग्य वेळ देऊन त्यांना जेवढं पाहिजे तेवढं करून राहिलेला सगळा वेळ ते स्त्रियांच्या उद्धारासाठी झटत होते. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते. उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. नुसतं पुढाऱ्यासारख्या मोठ्या गप्पा मारणं थापा मारणं हे कुणालाही जमतं, पण आधी केले मग सांगितले ही वृत्ती कर्वे सुधारकांची आणि तशा पुढाऱ्यांची आज समाजाला जास्त गरज आहे. महर्षी कर्वे याचमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती की जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. स्वतःच्या दुःख सुखात आपल्याला खूप आनंद होतो. आपल्याला सुख आलं की आपल्याला आनंदाला पारावर राहत नाही. दुःख आलं की आपण कोलमडून पडण्यासारखी अवस्था होते आपली. परंतु आपल्यापेक्षा इतरांचं दुःख समजून घेण्याची क्षमता आपल्या अंगात यायला पाहिजे. दुसऱ्यानं केलेली प्रगतीत आनंद मानणारी वृत्ती आपली पाहिजे आणि दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं, दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं ही भूमिका आपली पाहिजे. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटा शेजार ठेवून उठत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. हे किती वेगळेपण आहे बघा. दुसऱ्याकडे जेवायला गेलं तरी जेवणाचा पैसा आपल्या त्या ताटा शेजारी ठेवायचा, केवढी वेगळी भूमिका आहे. आणि ही भूमिका खरंच आजच्या विद्यार्थ्यांनी शिकून घेण्यासारखी आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणं आपल्या अंगात देखील बाळगण्यासारखी गरज आहे आज. भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्यात अनपट राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. किती महत्वाचं वाक्य आहे बघा. स्त्री आणि पुरुष हे आपल्या देशाची दोन चाक आहेत आणि यातलं जर एक चाक डळमळीत राहिलं तर ती गाडी पळणार आहे का बघा. म्हणून अर्धा देश अर्धांगवायू झाल्यासारखी असं म्हणलेलं आहे. एका बाजूला आपण देशाला भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. विरोधाभास हा जगात दिसतोय आपल्याला आणि हा विरोधाभास घालवण्यासाठी शिक्षण फार महत्वाचं आहे. म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी
जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांची स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यात त्यांना 2 कार्य करायची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल काम, तर दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य. पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उकरून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वी बाहेर पडणाऱ्या रॉकेट सारखीच क्षमता येथे आवश्यक होती. किती छान उदाहरण दिले बघा लेखकाने. आपल्याला एखादा उपग्रह अवकाशात पाठवायचा असेल तर त्या उपग्रहाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर पाठवावं लागतं आणि त्याला खूप ताकद लावून त्याला बाहेर पाठवावं लागतं. तेवढ्याच ताकदीचं काम भारतासारख्या देशात स्त्री शिक्षण रुजवण्याचं होतं आणि ते काम त्यांनी करण्याचं ठरवलं होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हात अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहे डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागवलं मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही? तू मुळीच रडू नये, यासाठीच कर्व्यांनी हे महिला विद्यापीठ निर्माण केलेला. ही भावना समाजाच्या मनात कशी पोचायला लागली बघा. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे त्यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरले अत्याचार थांबतील असे वाटत नाही. या वाक्यातली खोच लक्षात घ्या. आज पुरुष भरपूर शिकलेले, पण ते स्वतःसाठी शिकणं आणि आपल्या शिक्षणाचा वापर आपण समाजप्रिय होणं, समाजातल्या प्रत्येकाचा स्त्री पुरुष इतरांचा भेदभाव लक्षात ठेवून त्यांना समान मानून त्यांच्या देखील भावना समजून घेऊन वागण्याचा प्रयत्न केलेलं शिक्षण जर असेल तर तो खरा सुशिक्षित. लिहायला वाचायला जो सुशिक्षित नाही, जो दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करू शकतो, समजून घेऊ शकतो, तोच खरा सुशिक्षित. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांचे हे ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिचे स्वप्ने, भावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे हे अस्तित्व मानायला शिकणं म्हणजे पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल आणि स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजला की समाजातला भेदभाव खूप कमी होईल. पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाक्ष अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे ठिसणार नाहीत, तिथे हसू फुलेल जर खऱ्या अर्थाने पुरुष देखील सुशिक्षित झाला तर. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ स्त्री शिक्षण, त्याचं महत्त्व, स्त्री पुरुष समानता, स्त्रियांच्या सर्व समस्या त्या सर्व जगाने कशा समजून घेतल्या पाहिजेत आणि स्त्रियाला देखील समाजात बरोबरीने स्थान दिलं पाहिजे. आणि नुसतं स्थान देऊन चालणार नाही तर तिला तिचे अधिकार देखील द्यायला पाहिजेत. यासाठी हा पाठ खूप महत्त्वाचा होता. पाठातल्या काही शंका असलेल्या विचारा. या पाठातले खाली जे सगळे प्रश्न आहेत ते स्वाध्याय म्हणून सोडवा. आणि जर काही शंका असेल केव्हाही फोन करून विचारा. काळजी घ्या, सुरक्षित राहा.
धन्यवाद.